रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं दुग्ध व्यवसायाचा यशस्वी प्रयत्न करून तरुण शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलाय। पाहूयात पीक पाणी संदर्भातली बातमी। खालापूर वाढत्या औद्योगिकीकरणात या तालुक्यानेही काट टाकली। शेती आणि शेतीस पूरक व्यवसायात फायदा मिळत नसल्यानं तालुक्यानं त्याच्याकडे पाठ फिरवली। मात्र याच तालुक्यात राहणारे हनुमंत पिंगळे यांनी आजही आपला दुग्ध व्यवसाय नीटनं सुरू ठेवलाय। सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं ते हा व्यवसाय करत होते, मात्र सध्याच्या हायटेक जगाचा हात पकडत आणि गीर गायींचा भरणा आहे। एका उत्कृष्ट आधुनिक गोठ्याची संकल्पना त्यांनी इथं प्रत्यक्षात उतरवली आहे। त्यांच्या या गोठ्यातून रोज 2000 लिटरच्या आसपास निघणारं दूध मुंबई, नवी मुंबई आणि स्थानिक बाजारपेठांत रवाना होतं। माझ्याकडे आता 550 म्हशी आहेत। त्याच्यामध्ये मी जवळजवळ 150-200 पार्ट्या घरच्या तयार केलेल्या आहेत। घरची जनावर तयार झाल्यामुळे आपला फायदा त्याच्यामध्ये आणि 2 ते 2.5 हजार लिटर दूध आमच्या रोज गेलेली। अच्छा। आणि आज संपूर्ण दूध आमचा वाशी, खारघर आणि लोकलमध्ये जातो। जनावरांसाठी दर्जेदार खाद्य, औषधोपचार, तज्ञ डॉक्टर असा सारा लवाजमा पिंगळींकडे आहे आणि त्यात ते स्वतःही जातीनं लक्ष घालतायत। तरुणांसाठी चांगलं आहे, मेहनत करण्यासाठी आहे। मेहनत केली तरच मिळेल। कपड्याला डाग लागू नयेत असं करण्याचा हा धंदा नाही। स्वतः मेहनत केली तर नक्कीच 100% फायदा मिळतो। त्यांच्या या आदर्श दुग्ध व्यवसायाची दखल घेऊन जिल्हा परिषदेनं त्यांना प्रगतिशील शेतकऱ्याचा पुरस्कार देऊन गौरवलाय। इतकंच नाही तर इतर शेतकऱ्यांनीही या व्यवसायात यावं यासाठी आता कृषी विभागही सरसावलाय। अशा होतकरू तरुणांना शासनाच्या पशुसंवर्धन आणि कृषी विभागाकडून आवश्यक ती मदतही केली जाईल असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय। चारा मुबलक प्रमाणात असल्यामुळं आणि मार्केट चांगल्या प्रकारचं असल्यामुळं जर अशा प्रकारचं व्यवस्थापन प्रत्येकाने केलं तर चांगल्या प्रकारची एक शेतीला चांगल्या प्रकारचा जोडधंदा होऊ शकतो। भात शेतीला चांगल्या प्रकारचा जोडधंदा होऊ शकतो। शेतीपूरक व्यवसायात राम राहिला नाही म्हणत इथल्या अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे। मात्र हनुमंत पिंगळे यांनी शेतीपूरक व्यवसायाचंच आधुनिकीकरण करून इथल्या शेतकऱ्यांना जणू प्रगतीची नवी दिशाच दाखवली आहे। अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत। झी 24 तास एक पाऊल पुढे।